श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभे नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तार दिगंबर यतीवर स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदं सुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं सर्वैः साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. ओम रक्तांड रक्तवरत्न प्रज्ञनित सुवासवंदन प्रतापमाला दंडकंटाक्ष रक्षक त्रिगुणरहित त्रिलोकपालक विश्वनायक दत्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थावधारक पाहि माम. जय जय श्री सागर विलासा माया चक्र चालका विनाशा श्री सुशयना अनंत वेशा अनामापिता अनंता जो सकळ विश्वाचा गणिता समुद्र कन्या ज्यांशी गणता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमोत्या त्या महाविष्णूचा अवतार गजवंदन शिवकुमार एकदंत फरसदर अगमेलीला जयाची तया मंगलाशी साष्टांग नमनी करुणी माझे वरदान स्वामी चरित्र सारामृत पूर्ण निर्विघ्नेपणे होई. गीचा वरप्रसाद मिळता मूढ पंडित होती तत्वता सकळ काव्यार्थ येता हाताती ब्रह्माश्रितन मिळाला जो अज्ञानते विनाशक अविद्या कानन छद जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायक गुरुवर्य तेवी असती माता पितर तसे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्यांचे नमस्कार वारंवार साष्टांग. ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवाचा अवतार लीला विग्रही त्रिकुमार दत्तायंत्र नमिल्या धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेश नटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत अशी अवतार प्रत्यक्ष लोक त्रिकुमार कल्कोटी साचर प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठी आणि कोणत्या काळी कोण्या जातीत कोणत्या कोळी कोण वर्णा संधर्म कोळी कोणासही कळेना हे स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविली त्यांची साष्टांग नमनी करी प्रार्थना कर जोनी आपला विख्यात नाही गाव यांचे उजले करता आणि करविता तूच एक स्वामी नाथा माझी या ठाई वर्ता मी पणाचे नफेची ऐसे कोणी स्तुती संतोष स्वामी राजमूर्ती कवी लागे अवधती वरदस्ते करुणी आता नमो सद्गुरूंची नामे बोधावते त्या स्वात्मकी आनंदमय सदुदित राहती त्यास वाल्मिकी महाज्ञानी बहुत ग्रंथ रचिले ज्याने वारंवार तेच नमन माझे साष्टांग. कवी कुलमुकुता वसत नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय झाली श्रीधर आणि वामन त्यांचे ग्रंथ रचने पाहून ज्ञाते हिडवले ती मानत याची चिरणी नमिली उत्सव चरणी जड चित्त ऐसे तुकारामादिक भक्त ग्रंथारमी त्यारमित वरप्रसादा कारणे अहो तुम्ही संत जनी मज देनावर कृपा करुणे आपण हृदयस्त्रावणी ग्रंथ रचना करावी. आता करून नमन जे काय श्रोती विचक्षण महाज्ञानी आणि विद्वान सर्व सादर बसले परी हे अमृत जाणून आतर धरावाजी श्रवणे असे माझे असुकृत्वाने ते इकडे पाहावे. स्वामींच्या लीला बहुत असते प्रसिद्ध लोकांचा त्या सर्व वर्णिता ग्रंथ श्रील अमृता त्या महाधुतवीने पाहिले अमोल मुक्ताकडे घेतली काही घ्यावया माणसाने मन काही न करावा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रापक कथा समस्त आदरी भक्त प्रथमोध्याय गोढा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते मंगलाचरण नाम प्रथमोध्याय गोढा. श्री शंकरा अपरणमस्तु. श्री श्रीपाद श्री वल्लभा अपरणमस्तु. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. कामना धरून भजती होय त्यांची मनोरथपूर्ती तैशीच निष्काम भक्ता प्रति कवी प्राप्त होत असे. अक्कलकोट माझ्यारी राजपा मोदी यांच्या घरी बसते समर्थाची स्वारी भक्त मंडळी विष्टित साहेब कोण कलकत्त्याचा हेतू धरून दर्शनाचा पातले त्याच दिवसाच्या आदर तयाचा केला की त्याच सरेक पारशी आला होता दर्शनाशी ते येण्यापूर्वी मंडळीशी महाराजांनी सुचविले. 3 खुर्च्या आणणे बाहेरी मांडा म्हणत एकाहरी दोघांशी बसवणे दोरी ते श्री बसले आपण पाहुणे समर्थाचे तेज अभियंताची वाटेल चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कुठून स्वामी निमेश असीम कुतरुनी उत्तर दिले त्या लागून आम्ही प्रदळीवरातील प्रथानबी निघालो. नंग पाहिले कलकत्ता शहर दुसरे नगील देखील अपूर्व बंगाल देश समग्र आम्ही असे पाहिला. घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटक पावन नाना तीर्थ हिंडून हरिद्वारापर्यंत गेलो. पुढे पाहिले केदारेश्वर हिंडिलो तर समग्र असे हजार नगरी आम्ही देखील मग तेथून सहज गती पातलो गोदा तटाकाप्रती जयाची महाप्रख्याती पूर्णांतरी वनिले केले. गोदावरीचे स्नान स्थळे पाहिले परम पावन काही दिवस फिरवणे हे बालुकी पातलो. मग येऊन या मंगळ वेड्यास बहुत दिवस केला वास. मग येऊन पंढरपुरास शचने राहिलो. तर अंतर बेगमपूर पाहिली आम्ही सुंदर मुले आमच्या अंतर काही दिवस राहिलो. तेथून सचे केवळ मग पाहिले मोळ देश डोली सकळ सोलापुरी पातळ. तेथे आम्ही काही महिने वास केला. स्वच्छने अक्कलकोटाप्रती येणे तेथून यह झाले. तेपासून या नगरात आनंदी आव्हानांत असे आमचे सकळ वृत्त असे मनापासून
द्वारे वर्ष मंगळवेळाप्रती राहिले स्वामी राजेती परिशास्त्री प्रख्याती विशेषांचने झाली दर्शनायता साधू दिगंबर लीला विग्रह त्रिवर्य कमरेवरील ठेवणी कर दर्शना देती त्याशी इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना त्राकोत्कथा समस्त आनंदी भक्त परिश्रुत द्वितीय ध्याय गुढा इति श्री स्वामी चरित्र सारामृत द्वितीय ध्याय श्री रस्तु शुभम भवतु गोपाल कृष्ण भगवान की जय। अध्याय 3 श्री गणेशाय नमः। धन्य धन्य या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्त त्यांची नाही पूर्णार्थी पद पावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दावेती काही वर्ष करून निवसते मंगळवेळी सोडिले मोहळा माझी वास्तव्य करीत आता टोळे झाले भक्त तिचे संकल्प अल्पमती केवीवरून सेवे घेणे स्वामी शेटोळ जाती अकल्पतास अर्ध मार्गावरून टोळशी मागे प्रतिबाकडे टोळे गेले या पडतून स्वामी चालले उठून बहुतवर्तीले सेवे करणे पडेलच मानव त्या येथून या निघाले अकलकोटाप्रती अरे ग्रामद्वारे बसले यतिराज स्वच्छने तेथे एक अभित होता तो करिता तटापरी काय चमत्कार पाहता महासिद्ध समजला पूर्वपण्यात निश्चिती आले चोळापाचे गृहपती सामशी जाणून श्रीमती चोळापा करी यादर योग यागाधिक काही चोळापाने केले नाही परी भक्तिस्त पायी स्वामी आले सदनाथे त्यांचे देखोनी या भक्ती स्वामी त्याचे भोजन करते तेव्हा चोळापा चित्ती आनंद झाला बसळ त्यापासून त्याच्या घरी राहिले स्वामी अवतारे दिवसेंदिवस चाकरी चोळापा करी अधिकाधिक तेव्हा राज्य पदाधिकारी मालोजीरावी गादीवर दक्ष असून कारभारी जे चोळापाची ग्रहापरती आले कोणी एक येथे लोका चमत्कार दाखवते गावात मात पसरले लोका माझी पसरली माता दुर्पाशी गौरवतांत की आपल्या नगरात येथे विख्यात पाचे गावात असे एकोणी राव बोलायला कायवानी गावात येऊन खरा दिवस झाले परी आम्हा श्रुत पाही आजवर राहिली नाही आता जाऊन लाई भेटूत या तीव्र पर ते केवळ ज्ञानी असे वार्ता ऐकली का आम्ही हे सत्य तरी येऊन दाता देवी दर्शना रामुखतानी तोची येते मूर्ती पुढे सकाळच्या वाच्य की झाली म्हणते मुलाची पूर्ण पटली अंतरी स्वामी केवळ तारे भक्ती पळून गेली दुरुचरणी भक्त ते सगळं सभा आनंदले समस्ती पावले वंदले षोडशोपचारी पूजले स्वामी मूर्ती पाय श्री स्वामी चरित्र सारावत नाना ताकूत कथा समस्त भक्त परिषद तृतीय ध्याय गोडा श्री स्वामी राजा प्रणव श्री रस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत अक्कलकोट नगर परिषद तृतीय ध्याय गोपाल कृष्ण भगवान की जय। अध्याय 4 श्री गणेशाय नमः। स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ येती होता स्वामी चरित्र गाता एकता पूर्णार्थी चुकेल गता धन शांती अक्कलकोटे आली येते दुर्गला दर्शन देते स्वच्छ राहते त्यापुरी 16 दुर्भाव घरी राहिले स्वामी राव हे त्याचे सुकृतपूर्व नित्य सेवा घडे त्याते 16 सद्गुणी कांता तीही केवळ पतीवरता सुदजितच्या चित्ता आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वरमूर्ती देशदशी हरी ख्याती बहुत लोक दर्शन आहे ती कामनाची ती धरणे कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संतांनी भावी मिळून लग्न येतील दुर्दिशाहुनी शरीर भोगे कष्टाले संसार तापे तप्त झाले मायमा ठसराते असे आले किती भक्त अंतरी जे जे इच्छिते तेथे येते लागतील होती दृढ शरीराची भक्ती त्यांची होती कल्पतरू जे गाणिंदिक कुटील त्यासाठी केवळ नास्तिका प्रति तत्काळ योग्य शासन करतात ते कोणी दोन संन्यासी आले अकलकोटाशी सुनी जनाशी ढोंगी याच्या नांदी लागला हा स्वामी नवी ढोंगी जो नाना भोग साधू लक्षणाच्या अंगी कोणते वसत असे असे त्याने निंदिले समर्थाने अंतरिक आणले तेव्हा ते भेटीशी आले तेव्हा केले नवले एका भक्ताची घरी पातली समर्थाची स्वारी ते हे दोघे अवसारी होते बरोबर संन्यासी तेथे या तिन्ही मूर्ती बेसलेल्या भक्ती पाठावरती श्री स्वामी आपली चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनाच्या जनसंख्यात पाचले तिने शांत समाज आटला बहुत एकाची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणाथे मंगल नाम करती ज्योतिबाची हेतुपूर्व अविनोची म्हणून या विनोती कोणी द्रव्य पुढे ठेवती कोणी फळे समर्पिती नाना वस्तू अर्पण करते नाही मिळते त्या ते कोणी नवसाठी करते कोणी आणून यादी कोणी काय संकल्प करची चरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाहती म्हणा माझ्या आचार्य करती क्षणिक तटस्थ होती वैरभाव विसरून स्वामी पुढे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निज हस्त समर्थ संन्यासी पुढे लुटती मोडली जनाची करतो यवनी सेवा करे संन्यासा आपल्या नाना बरी वस्तू लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अन्नदाकाश सूर्यजात असताना असे तेथून उठले दोघे सणाशी त्या दिवशी राहिले की उपाशी रात्र होता त्याशी अन्न जो कवर्ज असे जे पातले करू छळणाच्या असे झाले विटंबना दंडा व्याकस्ती जना अवतरली तीव्र तिसरे स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदा परिस्थिती भक्त चतुर्दशी ध्याय गोडा श्री स्वामी राजा प्रणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु गोपाल कृष्ण भगवान की जय। अध्याय 5 श्री गणेशाय नमः। भाऊ कानना वैष्णव अत्यंत मच्छका भास्कर पूर्ण साक्षात परत भक्त खरायस देतू अक्कलकोट नगरात एक तपप्रिय स्वामी राज वास करीत भक्त बहुत झाले और तपस्सरी चौकडे 19 बडता सांकडे धाव घेती स्वामीकडे राजेरवाडी थोर
तेव्हा किती एकंद्रपती स्वामी दर्शन घ्यायची ती आणि आपल्या नगराप्रती आणवती त्याशी बडोगे माझी त्या अवसारी वल्लरा राज्य अधिकारी गत यांच्या तरी विचार सापातला दिवाण आणि सरदार मान करीत तेसे थोर थोर बसलेले असता समग्र बोलेंदू परत त्याप्रती कोणी जाऊन एकलकोटाशी येथे आणले स्वामींची तरी आम्ही त्याशी इनाम देऊ बहुत कार्यकारण कठीण कोणी न बोलती वचन कोणा एकाला कोण गोष्ट मान्य करविना तेव्हा दादा साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर नृपलागी परेसी आपली जरी इच्छा अशी स्वामी ते आणावे होते परीशी तरी मी आनंद याचे निश्चय मानसी असो घ्या ऐसे एकूण उत्तर संतोष तोला नृपवर तैशाही सवाय समग्र आणते झाली द्रुपती सह सकळ जनी त्या परितात्या सन्माने गौरवनी मधुरवशी यशस्वी हो म्हणते त्या तात्या साहेब निघाले सत्वर कोठी आले जगर पाहुणे संतोषी जे काही वेळ कुठं पाहुणे स्वामींची दिव्य मूर्ती आनंद झाले चित्ती येथे जयाची पाहुणे भक्ती धन्य मानते जाते अक्कलकोट चंद्रपती स्वामी चरणी ज्यांची भक्ती राजघराण्यात येऊ त्याही करते स्वामी सेवा ऐसी पाहून येतात त्यांची विचार पडला मानसी या नगरातून स्वामींची कैसी नेऊ आपण प्रयत्नातील परमेश्वर प्रयत्न हे कार्य सत्वर लढवून एक फरक आले आपण सदा वे करून नाना पक्कांनी कृती ब्राह्मण भोजन निर्धली बहुसाळदारे ज्याची धनी तृप्ती केले स्वामींची या पूजे प्रति नाना द्रव्य समर्पित जने सेवे करे संतुष्ट होते ऐसे करते सरदा ऐशी आणि काही न झाले केली चित्र वर्त केले रात्या मने खिन्न झाले विचार पडला त्याशी मग लढविली एक युक्ती युकांती गाठवणी चोळपा पडते त्याच लागी विनंती करते बुद्धवाणी सांगते त्या जरी तुम्ही समर्थ अशी घेऊली अडबडोगी अशी मग मला राद्रेश इनाम देऊ तुम्हा ते द्रव्यने सर्वांच्या चोळापाचे दाखले अशा त्याच्या अंतरी भरोसा ज्या अग्रीचा बहुसाळ चोळापाने कर जोडून विनंती केली मधुर वशनी कृपाळ होऊन समर्थाने बडोगे असे चलावे तेने माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थाने असं करून उत्तर चोळापा लागून काय दिले सत्वर राव म्हणला नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती मग आम्ही बडोग्यापती काय म्हणून चलावे निधी श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकोत कथा समस्त सदा ऐकणे भाविक भक्त पंचमध्ये हाय गोडा श्री रस्तु शुभम भवतु गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय 6 श्री गणेशाय नमः धरुणी शिशुचा हात अक्षर पंडित लिहित तैसेही स्वामी चरित्र साराम स्वामी समर्थ व द्वितीय मागील त्यांच्या अंती चळापा विनय स्वामी प्रति कृपा करून मजवरती बडवी अशी चलावे भाषण ऐसे ऐकून समर्थ बोलते हसने मल्हारावाचे म्हणे आम्हाविषयी भावनाचे म्हणून त्याच्या नगरात आम्हा जाणे नाही इच्छित अकलकोट नगरात आम्हाला आणि आवडे ऐसा यज्ञ वेळथे गेला त्या म्हणे चिंतावला आपण आलो ज्या कार्याला तिने जाई सिद्धीसी परिपाह यज्ञ करून असा विचार केला म्हणे काय केले दादाने अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करीत याचे स्वामी हरी प्रसन्न कसे होतील मग त्याने काय केले सप्ताशी ब्राह्मण बसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावेशी स्वामी कृपा परितयाच्या वाड्यात कधी न गेले समर्थ त्याला विकृचित्त काही उपाय सूचना आता जाऊन बडोग्या असे काय सांगावे राजे असे आणि सकळ जनाशी तोंड कसे दाखवावे ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक योजने नावे पडून दिशी असो कोणी एक दिवशी सातून योगी समयाशी विनंती घालून स्वामी त्या साहेब निघाले कडपगावचा मार्ग धरला अर्धमार्गी मेनाला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदित झाली मेन्यातून उतरले मागुती अकलकोटी आले असे बहुत वेळा घडले हाही उपाय खुंटला मग पुढे राजवाड्यात जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय खुंटित टेकीत हातात त्याने मग अपेक्षा घेऊन बडोगे असे आले परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हारावपती प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्राची विचारती कोणी जाती स्वामीकडे तेव्हा मराठा उमराव यशवंतराव याचे नाव द्रुपकाराशी धरवणे हवा आपणा पुढे झाला तो येऊन अकलकोटी घेतली समर्थाची भेटी स्त्री अलंकार समोर ताटी स्वामी पुढे ठेवित ती पाहुणे समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोधाला यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्र ठोकायचे चिरणी असे त्रिवार मोठ्याने समाध क्रोधी बोलले क्रोध मुद्रा पाहून यशवंतला भयाला म्हणणे पडाले तुमचे पाणी विटाला कापू लागला मग थोड्याच दिवशी आज्ञा आधी यशवंत असे सत्वर यावे बडोगे असे कथितील कार्यशी सोडीने साहेबाविषयी प्रयोग केला मल्हाराव ओरे आळाला त्या कृत्या माझी वशिंजला गुन्हेगार लिखिले हाती पाय बेडी पडली स्वामी वचनाची प्रचिती आली गठीत आलेल्या दावी ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदा भक्त पुरुषोत षष्ठोध्याय गोडा इति श्री स्वामी चरित्र सारामृते षष्ठोध्याय समाप्तो शुभम भवतु गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय 7 श्री गणेशाय नमः जय जय श्री निर्गुणा जय जय श्री सनातना जय जयाशी अगहरणा लोकपाला सर्वेशा अक्कलकोटी मालुचंद्रपती समर्थ चरण जयाची भक्ती स्वहस्ते सेवा नित्य करती जाणून परब्रह्म वेदांत आवडे तयाशी संवान करते दिवस निशी हे कराळिक शास्त्रास्ती वेतन देऊन ठेवली त्या समयी मुंबापुरी विष्णू बोवा ब्रह्मचारी प्राकृत भाषणे वेदांतरे लोकरुणी लोकोपदेशी
कॅन्सी आणावे अकलकोटी हेतू उपजला नृपाकोटी बहुत करुणे खटपटी बॉस शेवटी आणले रात्र दिना रूप मंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीत त्याने अंतरी नृपती बहुत सुखावे छाती वाढलेलं लोकात स्तुती करते जन समस्त सदा चर्चा वेदांत राजगुरु होत असे. एके दिवशी सहज ब्रह्मचारी दर्शन आहे ते श्रेष्ठ जन सांगा ती कृती होती त्यावेळी पहावया तिचे लक्षण ब्रह्मचारी करते भाषण काही वेदांत विषय काढून प्रश्न करते स्वामीसी ब्रह्मपदाकार काय केल्याने होय निर्धार ऐसे कोणी सतोर येते राजे हसले मुखे काही नाही बोलती वारंवार हास्य करते पाहुणे अशी विचारती वामती काय म्हणे हा तो वेड्या संन्याशी भुरळ पडी लोकाशी लागेले व्यर्थ भक्तीशी आनढोग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सतोर बाहेरी लोका बोलती हसुर तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणे तुमचे अज्ञान याचे वाढेल ढोंगपूर्ण वेदशास्त्र ज्ञान याती काही असे ना ऐसे ब्रह्मचारी बोलून पाचले आपल्या स्वस्तानी विकल्प पातला म्हणे स्वामीसी तुच्छ मानती नित्य नेम सारून ब्रह्मचारी करते शयन जवळ बारशी दोघी जैन ते झाले निद्रा लागली अशी लोटली कायशी एक स्वप्न तयाशी चमत्कार कबळले आपल्या अंगावरील रुचक एकाकी चढेल असंख्य महाविचार त्यातून दंश आपणा करीत असे ऐसे पाहून ब्रह्मचारी खडबडून उठले नोकरी बोलली पडली वेकरी शब्दने बोलवे जवळ होते जे पारशी जागृत आले त्याशी त्यांनी धरुणी बुवाशी सावधी केली त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयाशी सांगते समस्त म्हणती आता काय अर्थ यायचे स्वप्ने काय पडते अशी दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामीपाशी पुस्तक मागील प्रश्नाचे कदा असले मग काय बोलत येते शिवर ब्रह्मा पद्धत होण्याविषयांतर तुझे जरी जित असे तरी स्वप्ने देखील रुचिका अशी काय म्हणून व्हायलाशी जरी ऋताबाई मानतोशी मग ब्रह्मा पद्धत जाण्याशी कसे ब्रह्मा पद्धतचा होय नाही हे नवी सोपे बोलणे असे लागले कष्ट करणं फुकट आता नाही याची बुवा प्रतिपटली खून धरली तत्काळ स्वामीचरण प्रेमासरून भरले कंठ झाला सदृत त्या समयापासून भक्त जडले स्वामीचरणी अहंकार गेला गळून ब्रह्मापद योग्य झाले. येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राप्त कथा समस्त सदा पुरुषात भाविकी भक्त सप्तमोध्या आहे गोडा श्री राजाधिराज योगीरा श्री स्वामी समर्था महाराजा परमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 8 श्री गणेशाय नमः. जय जय श्री सुखधामा जय जय श्री परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशा अनंता राजे निजाम सरकार त्याचे पदरी दप्तरदार राजे रायबाजार शंकराव नामक 6 लक्षाची जाहीर त्याप्रती सकळ सुखी अनुकूलस्ती असती विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्व कर्मागत या लागला ब्रह्मासुमद किल्ला नविध परिमांदान सोडी संबंध बांधा म्हणून चैन पडे रात्र दिन गेले शिरसुकुर बुडला ज्ञान नावडे भोगविलास सुखोप भोगो कैसा त्यास निद्रा नाहीची रात्रंदिवस चिंताना पोळले केले कीर्तिक अनुष्ठाने तसेच ब्राह्मण संत परणी बहुसाळी दुर्लब्ध आणि आरोग्य भावी म्हणून विठ्ठल संसारात रोक्याशी त्रासले या भवयात्री श्रीकृष्णवरून आला शरीराशी रात्रंदिन चैनसे कोणा लागे जावे शरण मजूर कृपा करील कोण सोडविल आधीपासून ऐसा कोण समर्था. मग केला एक विचार प्रसिद्ध सिद्ध श्री गाणगापूर तेथे जाऊन रात्र दत्ता सेवा करावी. सेवा केली बहु असं ऐसे लोटले 3 मास एक रात्र त्या स्वप्ने दृष्टांत झाला. अक्कलकोटी जावे तेव्हा तेथे करावी स्वामी सेवा येती वचने भाव धरावा ते व्याध जाय दुरी तरी ते तेथेची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले पुन्हा त्याशी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे हे जाणून हित गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित तया नगरीच्या नरणारी कामधंदा करते घरी स्वामी चरित्र परस्पर प्रेम भावी सांगते कृतिक प्राप्त स्थाने करून पूजा द्रव्य घेऊन अर्पाव्या समर्थजनींचा अति दुरीने येथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदा पुरुषोत प्रेम भक्त अष्टमध्याय कुडा श्री स्वामी चरणाविंदा परमृत्यू येथे श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमध्याय श्री स्तु गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 9 श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तनी नित्य होती ब्राह्मण भोजन स्वामी नामाची जपधान्य अखंडित चालती दिगंधरी गाजली ख्याती कामना धरून चित्ती बहुत लोक दर्शना येते अक्कलकोट नगरात ब्राह्मण क्षत्रिय वेशाधिक सिद्ध आणि अनामिक पारशी यवन भाविक दर्शना येते धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमय नगर साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी असतिपे येतिपे किती वर्णा महिमान येथे अवतरे परब्रह्म जे न करे वेंकटधाम प्रत्यक्ष भासू लागली. असो ऐशा नगरात शंकराव प्रेषात आनंदमय झाले चित्त समाधान वाटले जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य स्वामी सेवा सकळ तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामीचरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईना बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तिचे मने मी इतके करीन 2 सहस्त्र रुपये घ्याले की ते म्हणती बाईसी इतके कार्य जरी करीशी तरी 10 सहस्त्र रुपयाशी देई सत्यवचने
गाय विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य तरी उदक घेऊन करे संकल्प आपण सोडावा शंकराव तया करीती शंकराव तैसे करीती बाई आनंद चित्ती म्हणे मी प्रार्थना समय प्रत्येक आपली करीन बाई स्वामींशी बोले वचन हे गुरुवस्थ थोर कुलीन परिपूर्वक्रम लागून ब्रह्मांड समाध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावी व्याधीपासून ऐसे एकता वरदाने समर्थाचे धुणे उठले यवन परेशान भूमीत आले येथे राज त्वरित एकानंतर खांचे निज छाटी टाकून सेवेकरी शंकरावाशी मनती लीला करून ऐसे चुकले तुमच्यावर नाशी निश्चय मानसिक रावा शंकरावे त्या दिवशी खाना दिदला फकीराशी अनेक कनुर द्रग्याशी एक चढविली मग काही दिवस लुटत स्वामी राज अद्यापित बारीक वाटून लिंबपत्र 10 मिनिट त्यात घालावी ते घ्यावे औषध त्याने जाईल ब्रह्मा समज झाल्या स्वामी राज विधी व्याधी पडी आपणची प्रकृतीचे आराम पडला राव घेणे सोनागराला काही मास लोटतात याला ब्रह्मा संबंध सोडितो मग पुन्हा आनंदेशी दर्शन आले अकलकोटाशी घेऊन मग स्वामी दर्शनाशी आनंद झाले म्हणून ती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन सहस्र ऐसा केल्याने तर त्याचे काय करावे महाराज अद्याप ती गावाबाहेर आहे मारती तिथे चुने निश्चित मठ तुम्ही बांधावा ऐशी एका स्थानी राहणार नाही कोणी अशी विनंती स्वामीचरणी कारभारी करतात ते सर्व अनुमती ते तशी मठ बांधलेला जुने गरजी करते शंकररावाची आजरामध्ये राहिली निधी श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदा परिषद भाविक भक्त नवमोध्याय गोडा श्री स्वामी राजा परिणमस्तु शुभम भवतु श्री रस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्वपुण्य म्हणून पावलो नरजन्म यांची सार्थक उत्तम करणे उचित आपणा ऐसा माने करून विचारायला आरंभिले स्वामी चरित्र से शेवटाशी निघाला स्वामी समर्थ असते पे हावेरी नामक ग्रामी याची उर्दी गुरु असता समय बाळापा नाम दुजकोनी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वजण्याप्रती सावकारी सरापैकी करते जनवागती प्रतिष्ठीत 30 वर्षाचे वय झाले संसारात बघली सद्गुरु सेवेचे दिवस आली मती पालटी अशी जरी संसारी वर्तते तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरु आपणा प्रती कोणते आटा भीतील पंचपकारणे सोर ताटी भरवणे आपणा पुढे येते पाहुणी या स्वप्नी अशी गोष्टी उल्हासले माणस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदार माया पाशात दुर्ड दृढ विवेकशास्त्र तोडावा सोलापुरी कामामाशे असे सांगून श्रोत्राशे इंगाली सद्गुरु शोधायचे घरदार सोडले मुरगोड ग्राम प्रख्यात तेथे आले फिरत जेथे जिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले मुरगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारश व्रत ईश्वर भक्त तसाची परितया नाही संतती म्हणून दृक्त चित्ती मग शिवरात्ना करते कामना चित्ती धरुणी द्वारदश वष्ट अनुष्ठान केली शंकरावाचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देते त्याची तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन मीच तुझा पुत्र होऊन भरोसा पूर्ण असावा एकूण यावर अशी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेशी तेही चित्ती तोषले नव माणसं भरता पूर्ण कांता पसरवली पुत्र रत्न मल्हार दीक्षित आनंदाने संस्कार केले यथाविधी चिदंबर नामा बेध्याना ठेविले त्या लागून शुक्ल पक्षी यशस्वी समाधान बाळ वाढू लागले पुढे केले मौजी मंदने वेदशास्त्री झाले निपुण निकटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पटविले एकदा यजमानाची घरी भरत होते गजगुरु चिदंबर ते अवसारी पूजे लागे आणले प्राण प्रतिष्ठा मंत्र म्हणता गजाशी प्राण येऊत तो चालू लागला ही पाहता विस्मित झाले यजमान ऐसा लिला अपार दाखवित चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगुगर रथ उतरले असं पुढे प्रौढपणी यज्ञ केले दक्षताने सर्व सामग्री मिळवून द्रव्यभूत खर्चले त्या समय एके दिनी ब्राह्मण बसले भोजरी तुपे गेले सर्वणी देखील ते समजले जरी भरले होते घट तयाशी लाविले अमृत असतात ते घृत झाले समस्त आश्चर्य करिता सर्वजण तेव्हा पुणे शहरा माझे पेशे होते रावबाजी एक समय ते सहजी दर्शनास पातले अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त त्यांच्या लागेना तयाने हे ऐकून मोर गोडे आले धावून म्हणते दीक्षितांनी सांगून दादा आपल्या ओवी रावबाजीचे वृत्तांत कर्णपकरणे झाला श्रुत म्हणते जे सांगतील दीक्षित ती अमान्य करावेना मग दीक्षितांची निरूप पाठविला आम्ही येतो दर्शना परी आपण आम्हाला त्वरिपणे निरूप दे जे ऐसे सांगता दीक्षिता प्रती त्यावेळी काय बोलती आता पालटी तुझी मती त्वरिपणे मागस निरूप कोपला तुझे ईश्वर जाईल राज्य लक्ष्मी सर्व वचने ठेवीत निर्धार निरूप तुझला दिला असे चित्त वाक्य सत्य झालं रावांचे राज्य गेले ब्रह्मावरती आले परत मोरे एक समय कोटी दीक्षिताच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी ती आम्ही त्यात जाणतो वसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तू पडवण्याची कामगिरी आम्हाकडे ती होती महासिद्ध दीक्षित त्यांची वर्णिले अल्पवृत्त मुरगोळी बाळापा येत पुण्यस्थान जाणून तेथे ऐकला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजनतारणार्थ येथील रूपे प्रगटले इथे श्रीरामचरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदा परिषद प्रेम भक्त दशमध्ये आहे गोडा श्री स्वामी राजा प्रणमत शिवम भवतु श्री रस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायीवर नेले बाळापा मुरगोडे आले पुण्यस्थानी राहिली 3 रात्री आनंदे
तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटे साक्षात येथील श्रीदत्त वास्तव सापर करतात. परी मोरगोडीचे विप्र बाळापाशी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमात्री येथे आपण जाऊन बैसावे अनुष्ठान श्री गुरु स्वप्नीयोनी सांगत तैसे करावे. मानवाला अशी विचार निघाली तेथून सत्वर जवळ केले गाणगापूर परम पावन स्थान ते बाळापाती इथं पातले स्थान पाहुणे आनंदले नृत्य सरस्वती पावले प्रेम भावी वंदले प्राप्त काळी उठून संगमावरी स्नान करून जपध्याने आठवणी मागवती येथे गावात सेवे कराबरोबरी मागून या मधोकरी नंतर संगमावरी परतून येते ते माल्या स्नान करून पुन्हा बसती जपध्याने असता जाता वा सर्वांनी संध्या स्नान करावे. करून या संध्या वंदन जपाली नामा सर्व रात्रा पडता परतून ग्रामा माझी येते ते सद्गुरु प्राप्त करता सोडून हे गृह संत काष्टा शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहती. शीतोष्णाचा होय त्रास अर्थपोटी उपवास परितयाच्या मानसा कदा उद्देशाची या रामसेवे करी राहत होते. गाणगापूर ज्यांनी देवस्वामी अशी परी बाळाबाशी बोलते तुम्ही भिक्षा घेऊन नित्य आमच्या सदनी ज्याची पटेल तुम्हाला कमी येते आम्ही पुरवली. बाळापाशी मानावले 2 दिवस त्याचे खेळ पोटावरून जेवले परी संकोच मानसी जाणे सोडले त्यांच्या घरी मागून या मधुकरी जाऊन या संगमावरी जाऊ इतके उडवावे आलो या बाहेर बसून तिने शेळीवर मग खाव्या भाकरे यासाने मग चालविला. ऐसे लोटले काही दिवस सर्व शरीर झाले कृष निशितीने चित्ती चित्तास सद्गुरु प्राप्तीची लागली. हे ना आपले प्राप्तला भोग भोगवी दारुण भावी सद्गुचरण ऐसे पुण्यनाशाची एक मास होता निश्चिती स्वप्ने ती येते मूर्ती येऊन या दर्शन देते बाळापाची ती सुकावे. 15 दिवस गेल्यावरी निस्ता एक ब्राह्मण स्वप्नाभिकारी येऊन या अद्यापी अक्कलकोटे श्रीदत्त स्वामी रूपे नांदत तेथे जाऊन गरित कार्याची साधावे. आपण कधी अनुष्ठान परित्यान झाली पूर्ण काही आणखीही काही दिन करू आपला स्वभावा मग कोणी एके दिवशी बाळापा आले संगमाशी वृक्षातळी ठेवणे वस्त्राशी गेले स्नान कराव्या परतले स्नान करून सत्तळ आले त्या स्थानी वस्त्र उचलले घालून रुची काही निघाला तयांशी त्यांनी न मारवले नित्यकर्मी नाटिकले ग्रमा माझी परत आले गेले भिक्षा कारणे त्या दिवशी ग्रमाभितरी पक्काने मिळालं घरोघरी बाळापात बसल्यानंतर उत्तम दिन माळीला अक्कलकोटी जावं अशी निघाली. मग त्याच दिवशी उत्तम शकुनिताच्या मार्गावरी झाले चिरीन चालून अक्कलकोटी दुसऱ्या दिनी बाळापा बसले येऊन नगरी रम्य देखले जेथे नृसिंह सरस्वती येथे वास करते तेथे सर्व सत्यनारायणाची आनंद भरला सर्वत्र त्या क्षेत्रीची महिमा आणि केवी बरोबर मी अज्ञान प्रत्यक्ष जय वैकुंठ भवन स्वामी कृपेने झाले. विधिश्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत समस्त श्रोते सदा पुरुषोत्तम एकादशी ध्याय कुडा श्री रस्तु शुभम भवतु गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 12 श्री गणेशाय नमः. करावाय गुरुगार हरवाय भुभार वारवार परमेश्वर नाना अवतरचे अक्कल भक्त जनतारणार्थ अक्कलकोटी श्रीदत्त येथे रूपे प्रकट होते त्याचे समर्थ श्री स्वामी गताध्यांच्या अंती बाळापा आली अक्कलकोटी पुण्यगन पावन दृष्टी आनंदपोटी न समावे. त्या दिवशी श्री समर्थ होते हसभाग्यात यात्रा आली बहुत गर्दी झाली. श्रीजवळी दर्शनोच्या उत्कृष्ट चित्ती खडी सागर घेऊन याते गर्दी माती प्रवेश करते स्वामी सरंद पातले आजान भाऊ स्वास्य वंदन श्री स्वामी मूर्ती पाहून बाळापाने धावून दृढ चिरण धरली येऊन या भानावरती श्रीचरणात ती सोडली मिठी ब्रह्मानंद मायपोटी स्रोत गोट वासे श्री समर्थ त्यावेळी पडली होती भुतळी उठून या काय केली ती ऐक्य विचित्र सर्व वृक्षांची आलिंगन दिली त्यांनी प्रेमे करून बाळापावरची प्रेरणा अशा कृतीने दाविली. त्याच सवेकेच्या हजीरदार ते होते विरड्यावर स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना म्हणती गावने स्वामीशी अर्पण करा नैवेद्याशी अयक्षक म्हणते असे बाळापाती चालले. या समय श्री समर्थ असतील मंदिरात राजाज्ञी वाचून तेथे प्रवेश करण्याचा होय. मार्गावरून परतले स्वतः विराड्यावर आले तेथे नैवेद्य करण्या केले मग सारडे भोजन नित्य प्राप्त काळी उठे षटकर्माती आचरण घेऊन स्वामी दर्शन चपाला बसावे. श्रीशंकर उपास्य दैवत त्यांचे करावे पूजन नित्य माध्याही येता आदित्य जप अनुष्ठानात पावे. फिरी झुळी घेऊन श्री स्वामी जवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षा कारणे मागून या मधुकरी मग बिराड्यावर जी मिळेले भाजी भाकरी त्यानं पोट भरावे घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. 16 आदी करून सेवे करी बहुत जन त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती. त्यावेळी एका दिवशी तयासी बाई आज्ञा करी ऐसे आपणही श्री सेवेची करीत जावी आणले. बहुत जन सेवे करी बाई मुख्य त्या माझारी सर्व अधिकार तिच्याकडे व्यवस्थेचा होता पे या कारणे आपसात भांडणे होती सदोदित स्वामी सेवेची ती अवस्था होत असे. हे बाळापाने पाहुणा नाना युक्ती योजन मोडून टाकले भांडण एकचित्त सर्व केले. बाळापाची प्रेमभक्ती पाहुणे संतोष स्वामीपुरते दृढ भाव धरून चित्ती सेवा करती आनंदे ऐसे लुटता काही दिवस बाळापाच्या शरीरासे व्याधी जडली रात्र दिवस चेहऱ्याने शिक्षण भरी
भोगभोगीला काही देणं कागदाची पुढे बेंबी देणं पडेल ती बाता उकळून विष त्यात निघाली पूर्वी कुऱ्या कुतरणे बळापाशी यावे मरणे विष दिले कानुड्यातून पडेल आज बाहेर स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरू सद्गुरु सेवा त्यांच्याकडे व्हावे लिखित विधीने प्रत्येक सोमवारी ते आणि महादेवाची पूजा करू नये मग यावे पडतो स्वामी सेवा करणे हे पाहुणे एके दिवशी बाई विनय समर्थाशी आपण सांगून बाळापाशी शंकर पूजनीवर जावे तशी आज्ञा तया पडते एक दिनी समर्थ करीची परिबळापाच्या चित्ती विश्वास काही पटेना बाईच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा आणि ही नस सत्यपूर्ण मिले देखील यांची पूजा करणे उचित न करावेची सत्य या परी चिठ्ठलीत प्रश्न पाहत बाळाप्पा एका चिठ्ठी त्या अजून उचलून पाहत वाचन न करावेची पूजन ती माझी लिहिलीसे तेव्हा सर्व भ्रांती भेटले स्वामी आणली सत्य मानले ही भानगड पाहिली श्रीपाद भट्टे एके दिवशी काय बोलती बाळापाशी दारापत्रा संदेशी आपणा इथे राहिला आपण आल्यापासून आमच्या होती नुसकान असे बोलई गुणे बाळापा म्हणे खिन्न झाला स्वामींनी माझा आज्ञा घ्यावी मी जातो आपल्या गावी परी तुम्ही युक्ती जावी आज्ञा होईल अशी श्रीपाद भट्टे एके दिवशी विचारले समर्थाची कुलदेवतेच्या दर्शनास जावयाची बाळाप्पा ऐसे कोणी असमर्थ हास्यमुख काय बोलत कुलदेवचे दर्शन नित्य बाळापा इथं करत असे श्रीपाद म्हणे बाळापाशी समर्थ न देती आज्ञेशी तरी टाकून चिठ्ठ्याशी आज्ञा घ्यावी आपण तयाची कपट न जाणून अयक्षक म्हणे त्याच देणे 2 चिठ्ठ्या लिहून बेंदाची टाकल्या चिठ्ठी आपल्या करी भटजी उचली सत्वरे येथे राहून चाकरी खरे असे लिहिले स्वामी चरणी दृढ भक्ती बाळापाशी जडली होती कैसा दूरतया प्रति करतील दळ इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदा प्रेमळ परिशुद्ध द्वादशी ध्याय घोडा श्री राजा अधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराजा परमस्तु गोपाल कृष्ण भगवान की जय अध्याय 13 श्री गणेशाय नमः शुक्ल पक्षीचा शिशिकर वाढे जसा उत्तरोत्तर तैसेही स्वामी चरित्र अध्याय दिवाळील द्वादशांच्या अंती श्रीपाद भट्ट बाळापा प्रति कपटी फसपार्थी परी झालीवरतीची स्वयंपाकात करावे अशी लज्जा वाटत असे त्यांची तया ते एका समयाशी काय बोलती समर्थ निर्लज्जाचे सनंद गुरु असे जाणं निरंतर असे बोलता सद्गुरु बाळाबा म्हणे समजला सेवेकऱ्या माझी वरिष्ठ सुंदराबाई होते तेथे सेवेकऱ्यास नित्य त्रास द्याव्यावरतीची नाना प्रकारे बोलून करी सरपारचा अपमान परी बाळापावरी पूर्ण विश्वास होता तिचा परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयाशी लपू शंका लागता स्वामींशी बाळापांनी उठवले त्यापासून बाळापाशी त्रास देते वरतीशी गाणे सांगता समर्थाची बायती शब्द ताडती अक्कलकोटे श्री समर्थ प्रथमा ज्यांच्या घरी येतो तो चोळापा विख्यात स्वामी भक्त झाला एक तपपरी स्वामी सेवा तो करीत तयाची द्रव्याशी बहुत असे सांप्रत लागले हिवाळीचं सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोण्या भक्त समर्थाशी अर्पिली होते चंद्रहाराशी जनानिमित्त दिवशी अंगावरी घालावा राणीची या मनात विचार येता त्वरित सुंदराबाईशी बोलत चंद्रहारा घ्या की सुंदराबाई बोलली तो आहे चोळापाजवळ असे एकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळापाजवळ सत्वरी म्हणे घ्यावा चंद्रहार जाणसावी मागती चोळापा बोले तयाशी हर नायमापाशी बाळापा ठेवितो तयाशी तुम्ही मागून घ्यावे की ऐसे कोण्या उत्तर गंगूलाल जमादार बाळापा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला बाळापा बोले उत्तर आपणापाशी चंद्रहार परी चोळापाची सत्यावर सत्ता सर्वसे ऐसे कोणी बोलणे जमादार पुढे चोळापा कारण जवाब दिला चोळापाने बाळापाची धरी तरी भेजे ऐसे भाषे में एकूण जमादार परतून द्रुपमंदिरी येऊन सांग वर्तमान सर्व सांगे चोळापाचे एकूण कृपी रागाला राणी प्रति सुंदराबाईने गोष्ट तयारी सांगितल्या कारभार चोळापाचे कधी जो होता आजवरी तो काढून त्याच दुरी करावे आणि तसे असे एक अवसरी काय झाली नवलपरी बसले समर्थाश्वरी भक्त मंडळी विष्ट एक वस्त्र त्यावेळी कडे तिसरी जवळ तयारी करून याच वेळी समर्थ करी घेतले अल्लग शब्द उच्चारीला म्हणती भिक्षा घे आम्हाला त्यावेळी श्रोत्राळ आश्चर्य वाटले धूळ घेऊन समर्थ काय असे गुन्हे देते ज्याचे दर्शन आले होते त्याने भिक्षा घातली कोणी एक रुपये टाकते आणून न लावा तक्षण 100 गंती झाली झोळे चोळापाते देवन समर्थ बोले काय वचन चोळापातूचे फिटलेली न सस्ता असा असावे पाहून या द्रव्याशी आनंद झाला तयाशी परिणाम आले मानसिक चिरचिरण अंतरले चोळापाशी दूर केले बाईशी बरे वाटले असे काही दिवस गेले बाळापा सेवा करता ती कोणी एके अवसरी सुंदराबाई बाळापावरी रागावने दृष्टीसाठी आडन काही ती गोसाळ ते ऐकून बाळापाशी विक झाले मानसी सोडून स्वामी चरणाशी म्हणती जावे तुने आज्ञा समर्थाची घेऊन म्हणती जावे येथून या कीर्तन श्रीजनी समर्थाजवळ पाहले तेव्हा एका सेवेकरे असं बोलले काय समर्थ बाळापा दर्शनास येते त्यांचे यातून दाखवावे बाळापा येते असताना आसन सेवेकरांनी तेव्हा समजले निज म्हणे आज्ञा आपण मिळेना
कोठे मांडावे असा न विचार पडला त्या लागून तो त्याच रात्री स्वप्न बाळापाने देखील श्री मारुतीचे मंदिर स्वप्ने आले सुंदर तिथे जाऊन सत्तरी आसन त्यांनी मांडले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एके वेळ दर्शनास हित हिशोब ठेवी जपाचा काढून दिले. बाळापाशी आनंद झाला. वायशी गर्भवती कोणी नाशी मारण्याशी झाली. सुंदर वायशी करावे दूर समर्थाचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून यावी ते परिराणीची प्रीती बाईवर बोलत होती. या कारणे कोणा प्रतिधार्य काय होईना अक्कलकोटी ते अवसावी माधुरावर कारभारी त्या चुकमता सतरी बायशी दूर करावे. परिराणचे मिळून तैसे न केलं त्याने समर्थ दर्शनास एक दिन कारभारी बारले. तयांशी बोलते समर्थ कैसा करीत्या कारभार असे कोणी उतुर बरवे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदाराशी कैद करून या बायशी आणावे म्हणते सतुर. फौजदाराशी समर्थ काही गण बोलत कारकीर्द शांत आयुष्य झाला बाईच्या स्वामींची या सेवेकरिता सरकारातील तत्वता पंचनिमींनी व्यवस्था केली असून रूपराय मग सेवा करावी अशी घेऊन गेले. बाळापाशी संगमनाती तो देव तुम्हाशी पगार सरकारातून बाळापा बोलले तयाशी द्रव्याशनापाशी आम्ही दुर्लभ मानाची स्वामी सेवा करू की बाळापाचा जप होता पूर्ण एका भक्तात सांगून करविले. श्रीने उद्यापन हिशोब ठेवी हिशोब जपाचा घेतला. बाळापाणीचा आखरे एका तपास सरासरी केले. उत्तम प्रकारे समर्थात ते प्रिय झाले. दृढ निश्चय आणि भक्ती तसे सद्गुरुचरणे आसक्ती त्याने मोक्षाहाती अन्य साधने व्यर्थची उगीच करते लांबिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाना करते सद्भवे नमस्कारती त्यावरती कृपावी. अक्कलकोट निवासी अजय जयाशी स्वामी राय रात्रंदिन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृतकथा समस्त सदाभक्त परिषद त्रयोदशीध्याय गुडा. इति श्री स्वामी चरित्र सारामृत त्रयोदशीध्याय. श्री स्वामी चरणा प्रणमस्तु शिवम भवतु. गोपाल कृष्ण भगवान की जय. आजही 14वा. श्री गणेशाय नमः. जय जयाशी करुणाघना जय जयाशी अवशमना जय जयाशी परमपावना दीनबंधू जगद्गुरु. प्राप्त काळी उठण अधिक करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामीचरण शुद्ध मन करुणे. प्राप्त कर्मे आठवणी मग बसावी आसनी भक्ती धरुणी स्वामीचरणी पूजन करावी. दीप्त एकाग्र करुणी मन घालावे शुद्ध उदक स्नान सुगंध चंदन लावून सुवास सुमी अर्पावे. धूप दीप नैवेद्य फल तांबून दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य निवेद्य कारणे स्वामीच्या षोडशोपचारी पूजन करावे. सदावे करून उपदीपार्थी अर्पुन नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयासी अघोषणाल परत कविल संना ब्रह्मानंद येतीवर. जय जयाशी पुरण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांड दिशा वेदवद्या जगद्गुरु सुखधाम निवासी या सर्व साक्षी करुणालया भक्त ताराय अंतरूपे नटलाशी. तू अगरी तू पवन तू आकाश तू जीवन तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पे. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक कपालादी समग्र तूच रूपे नटलाशी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवदिता तूच समर्था आणि जगमाने स्थिर तूच व्यापिली समग्र तूच लागी आदिमध्याग्र कोटी नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलाशी सगुण ज्ञाता आणि ज्ञानातीच एक विशेषा वेदांत ही तर्कशास्त्रे शास्त्रात ही नावरे विष्णू शंकर कसरे कुंठ झाले सर्व ही मी केवळ अल्पमत करू किवी आपली स्तुती सहस्रमुखी ही निश्चिती शिंदा ख्याती वर्णिता. दृढ ठेवीला चिरणे माता रक्षा विमाची समर्था कृपा कटाक्षी दिननाथा दासाकडे पाहावे. आता इतकी प्रार्थना आणावे जे आपल्या कृपा समुद्री आम्ही ना आचार्य देणे सदैव पापतापा निंदनीय सर्व जाऊन निरसन लोकी सौकी जाऊन परलोकांत सादर व्हावे. दुस्तराभाव सागर याचे पाळ्या पेल्या तुरतून आम्ही चरणी साचर प्राप्त हो मजला ते. आशा मनुष्या तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना बाधूच्या कृपे. किती वर्ण आपले गुण घ्यावे माझं सुख साधन अज्ञान तिमित निरसन ज्ञानक हृदय प्रकोटपे. शांती मने सदा वृसो वृताभिमान सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. बहु दुःखी हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो. वृथा विषयाची नवसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो सुगम दुर्गम जहो भवंत. व्यवहारी वर्तता न प्रवडो भ्रांती चिंता अंगी न यावी असत्यता सत्य विजय सर्वदा. आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन की घ्यावे ओढदान कृपा करुणे समर्था. असून या संसारात प्राचीन व नामामृत प्रपंच आणि परमार्थ तिने सुगमच लागे. अशी प्रार्थना करिता आनंद होई समर्था संतोषने तत्त्वावर प्रसाद केले. गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे. स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणून उपोषण सोडावे. श्री स्वामी समर्थ अशा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपाहो रात्र तेने सर्वार्थ पाहिजे. प्रसंग मानसी पूजा करिता तेही प्रिय होय समर्था. स्वामी चरित्र वाचिता ऐकता सकळ दोष जातील. करसे करावी स्वामी भक्ती हे नेंदे मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती त्याची भक्त श्रेष्ठ पे.
त्याची भक्ती श्रेष्ठ पे आम्ही आहो स्वामी भक्त मिळू नये लोकात जयाची भक्ती दांबा व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदा ऐकुनी भाविक भक्त चतुर्दश ध्याय गुणा श्री रस्तु शुभम भवतु गोपाल कृष्ण भगवान की जय। अध्याय 15 श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जडता चारी कृष्यार्थ येथे हातात पापतापदय निवारता तिथे काही नवरचे सर्व कामना पुरवण अंती दावित चूर्णर भवन जे नर करते नाम सुरण ते मुक्त या सदैही मंगळ वेळे ग्रामात श्री समर्थ ग्रामाशी जन समस्त वेड्या म्हणत असे शीतोष्णाची भीती नशीची ज्यांच्या चित्ती सदा अरण्यात वस्ती एकांत स्थळी समर्थ परमेश्वर रूप येते ऐशी त्यांच्या वाटे चित्ते ते करीत स्वामी भक्त जन सती तया ते त्यावेळी मंगळ वेळात बसा पातेली राहत दारिद्र्य पिढीला बोत दिनस्थिती त्यात तो एके दिनी फिरत फिरत सहज वना माझी जातो तो देखील श्री समर्थ दिगंबरी येथे राज कटक्षया करून तीवरी केले शयन ऐसे नवल देखून लोटा अंगण घाले तसे अष्टभावे दाटून माता ठेवी श्रीचरणी म्हणे कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे स्वामी चरणाचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडणे अस्तविता झाला बहुत प्रकारे पाहून या प्रेम भक्ती अंतरे संतोषली येती वरद हस्ता ठेवती तत्काळ मस्तिके ते वसापाची श्रीचरणी मन जडले दे पासून राहू लागला निषेधने स्वामी सनंद आनंदे मग बसापाची कांता एकूणी अशी वार्ता करीतशा कांता मन घर बुडाले बसापा येता गृहाशी दृष्टांतरी तयांशी मग मने सोडेले संसाराशी बेड काय लागले परी बसापाचे चित्ती स्वामी चरण आसक्त जना पवाजना भीती नाशी चाड कोणाची एक दिवशी अरण्यात बसापा स्वामी सेवा करीत तव झाले असे राधा घोरतंग दाटले चित्त जडले श्रीचरणी भीती नसे काही मानी 2 प्रहर होता रजने समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसापा मागे चालत प्रवेश घोर अरण्यात क्रूर शापते ओरडती परी बसापाच्या चित्ती न वाटे काही भीती स्वामी चरणी जडले वृत्ती देवानचे तो समर्थ केली नवल प्रकट झाले असं की व्याल बुभा गव्या केला सकळ देणे अगदी समान पादस्पर्श सर्प झाला बसापा भानावरी आला अपमेरित देखील सर्प समूह जो इकडे वृक्ष शाखा अवलोकित तोच सर्पमेय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमेय पाहून याशी परी भयभीत झाली अंतरी तो तयाशी म्हणून तरी समर्थ काय बोलवले भिवू नको या समय जितके पाहिजे तितके घे न करी अनुमान काय देवे तुझे उदिले ऐसे बोलता समर्थ बसापा भय सोडून त्वरित करी घेऊन अंगवस्त्र टाकीत एका सर्पावरी गुंडाळून सर्पातुरित सत्वरा उचलून घेत तेव्हा सर्प झाले गुप्त तेजनिष्ठ झाले येथून या परतले सत्वर ग्रामा माझे आले बसापा सहित बसले समर्थ एका देवळी तेथे आपले अंगवस्त्र बसापा सोडून पाहत तेव्हा त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखून चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमासूनही वाहती त्यांचे बरती येतेश्वर घरी जावे तो सतुर सुखी करावा संसार दारा पुत्रा पोषिजे असो तो बसावा भक्त संसार सुख भोगित रात्रंद्र श्री स्वामी समंत्र मंत्र जपे तंद्रे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदाभाविक परिशुद्ध पंचमोध्याय गुणा श्री स्वामी चरणा प्रणमस्तु स्त्री रस्तु शुभम भवतु गोपाल कृष्ण भगवान की जय। अध्याय 16 श्री गणेशाय नमः। भक्त जनतारणार्थ यती रूपे श्रीदत्त भोरी प्रकट होती अकलकोटी वास गेला जेचे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुत त्या एकता त्यांचे चरित्र महादोष जाचलं प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होत नांदत निर्वाह करीत नोकरीने कोकणाप्रती राजापूर तालुका येथे गाव सुंदर हरिभाऊ तेथील राहणार दादा मराठी त्याशी ते खेत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी त्याची माता बंधू राहती मुंबईत त्याचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापारात त्यात तोटा आला त्याशी एक समी पंडित आणि स्वामी करते एक लिकाने तेव्हा भाव धरून म्हणे नमस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईल कर्जमुक्त तरी दर्शनातुरित अक्कलकोटी येईना हरिभावानी त्यांचे मित्र आपला व्यापार करिता त्यात आपणा नुकसान सत्य येईल असे वाटले त्याने काढिले एक युक्ती फुलावणी पंडिताप्रती सर्व वर्तमान द्या सांगतीस म्हणती काय करावे हे नुकसान करावे असे द्रव्य नायामापाशी फिर्यात होता आब्रोशी बट्टा लागले आमच्या तेव्हा पटीते बोलले मला ही कर्ज काही झाले निघेले माझी दिवाळी यात संशय असे ना तुम्ही व्हाव्या कर्जमुक्त याची करायुक्त युक्त तुमचा होणे मी मालक देऊन देतो पेठोरी अपूचा भाव वाढला व्यापारात नफा झाला हे सांगावायला पंडिताला मारवाडी या लांदे अक्कलकोटीत स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा सत्य कर्जमुक्त झालो आम्ही
गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग कोटी दादा समर्थाचे दर्शन घेता पूजन करतील भक्तीने. तेव्हा समर्थ तयाशी शिवराम मारुती याचे नामे दिले त्रिवर्गाशी अनेक मंत्र दिले. पंडिता रामा म्हटले गजानना शिवरास दिले. मारुतीचा हरिभास म्हटले तिने केले कृपा. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलावेले. तिघाशी 3 श्लोक दिले मंत्र म्हणून. एका श्लोक गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिला असे समर्थ तेव्हा त्याच्या आनंदात पारावर नशीचे. दुसरा मंत्र गजाननाला त्यावेळी श्री दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला. भूसाळ श्लोक आकाशात पतित तोय यथा गच्छति सागरम सर्व देव नमस्कार केशव प्रति गच्छति. संतोषले त्यांचे मग मग पंडिताजवळ घेऊन एक मंत्र उपदेशन केले. पाहुणा त्या ते श्लोक इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये त्याने आणले होते मुंबईने. त्यांचे काय करावे म्हणून विचारले समर्थाते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले. याचा प्रयत्न ऐकून समर्थ बोलले. त्याला त्यांच्या पादुका बनवणे येथे आणाव्या. सत्र काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एका अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागत जावया. आज्ञा मिळतात याशी आनंदी आले. मुंबईशी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला. स्वामींच्या त्या आत्मलिंगा पादुका 14 दिवसापर्यंत देखा पायी वागळी भक्त सगळ्यात दिल्या नाही. कोणा ते हरिभाऊ एके दिनी समर्था सन्निधी येऊन दर्शन घेऊ श्रीचरणी मस्तक त्याने ठेविले. तो समर्थ त्याप्रती घेऊन या मांडीवरती वरदस्त सत्वरगती मस्तके त्यांची ठेविला. म्हणती तू माझा सूत झालासी आता निश्चित परिधान करी भगवी वस्त्र संसार दे सोडून. मग छाटी कपणे झोळी समर्थ तयाशी धरली. ती घेऊन या तयावेळी परिधाने केले. सत्वर आत्मनिका पादुका सत्वरे देते हरिभावाशी करी. म्हणती जाऊन सागर ती कल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चिंता तू अंतरावा. आज्ञा ऐकून याशी आनंद झाला. मानसी सत्वर आले मुंबईशी साधू वेशी होणे. असं हरिभाऊने काय केले. ब्राह्मणाशी बोलावेली संकल्प करून ठेवले. तोशी पत्र घरावी घर लुटविता हरिभाऊ घर लुटविता तारा नामे त्यांचे कांता. ते करीत पोहता कांता घेत उरबडोरी विनवते जोडणी कर अद्यापि स्वस्ता करांतर आपला हा विचार सोडून घ्यावा प्राण पिया. अशी तियेचे उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करत. अशी तियेचे श्री जांगावरी अलंकार तेही लुटवी. ती समग्र तिये दिले शुभ्र वस्त्र परिधान कराय. सत्वर आत्मलिंगा समर्थ स्वामी सुद्धा दिले होते. त्या बाजूगा स्वती मठा माझी स्थापल्या. कामाठीपुऱ्यात त्या समयी मष्ट स्थापिला. असे बाई हरिभावन होऊन गुरुस्वामी मठा माझी राहिले. इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्रकोत्कथा समस्त सदा भाविक भक्त परिषद षोडशोध्याय गोडा. श्री शुभम भवतु गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 17. श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापित. समर्थाच्या स्वामी नामाचे भजन त्यांचे चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसायाने स्वामी सुतने ती स्वामी सुताची जननी काकुब्याला आम्ही करून तिने ही वृत्त ऐकून दुःख केले. अनिवार्य निज मातीचा शोक पाहून देखील झाले. अंतकरण ती लागी सावरून धरले. सत्प्रमाणे नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत मधुर शब्दे समजावित परमाष्ट गोष्ट साधूने याची पिचाची वेदा झाली किंवा कोणी करणे गेली याची सोय पाहिजे पाणी पंचाक्षरी याने. त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भुसेकर जयाची देवमायलदार सर्व लोक बोलती. ऐसाच विचार करून पोटी दर्शन आल्या उठावटी सांगितला स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्वही ऐकून या देवमालदार सुन देते. उत्तर त्यांचे पिचाचे लागली. थोर माझीने दूर न्यायची असे उत्तर ऐकून दुःखित झाली अंतकरणे. मग ते स्वामी सुताची जनाने अक्कलकोटे येत असे. असो इकडे स्वामी सुता मुंबई माझी वास्य करत हिंदी पारशी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशी झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात. तेथे जागा नव्हती. परिस्थिती मग दिली कांदी वाटे जागा एका भक्तीने त्यारा नामे त्यांची कांता. तेही त्रास देते स्वामी सुता परित्याच्या चित्ताक दुःख खेदनशीची. प्रथम मुंबई शहरात शके 1792 हलगून कृष्ण त्रयोदशीचा स्वामी जयंती केल्याचे कोणी एके समय असे नगर करणारा जोशी सहज आले मुंबईशी. त्याने देखली वर्तमान पाहुणे स्वामी सुताप्रती आनंद नानाचे ते प्रेमानंदी चरणवंदीचे स्तवन करते. त्याचे स्वामी सुत अशी लाविले. स्वामी भक्त अशी धन्य झाली. अशी रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशीबुवाने स्वामीची पत्रिका करून ती अर्पया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थ त्यांची आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजविता जोशी हसू आले. समर्थाशी पाहुणे असो भक्ताशी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुतानंदे छेडी
शेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत विजय श्याम नामे भक्त गोट्या खेळते असमे स्वामी सुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला मना माझी करुणे कामना कोणी येत अशी दर्शना त्यांची समर्थ करी आज्ञा सुताकडे जावायशी स्वामी सुद्धा ही त्याप्रती मनातील खुणारी सांगते कोणी चकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे स्वामी दर्शन घेतल्या विण्यातून सवी दुकान ऐसे दिवस झाले दिन निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन जे करून असे भरले नाही भरले पुन्हा ऐकले हातून राणे सेवकाची माने सत्वरी तुम्ही जाऊन या ओसरी त्या सदती मंदिर प्रार्थने या नावे पाहून या समर्थाची उल्हास सुताच्या मानसिक धावून या वेगेशी मिठी चरणी घातली निज सुता ते पाहून आनंदले समर्थ मनी फक्कर फिरवला मुखावरून हस्ती धरून उठविले अक्कलकोटे त्या अवसारी होत होते सेवकरी परी समर्थाची प्रीती करी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्रींदिन समर्था पुढे करी भजन पायी खडा वाकरून प्रेमानंगे नाचते एके दिवशी श्री समर्थ बसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडा घालवणे एकांत समय साधून समर्थ सांगत त्या कारणे आम्ही जातो निर्धा आम्ही वारसापुढी चालवावा स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई कल्पना न साहित्यांची स्वामी म्हणे कशी जीवना वारंवार विनय स्वामीसी असे न करावे काय मी अजानले कृतू माझी आई स्वामी धरती हृदयाशी अमृत अमित हृदयी वास करू येण्याची ती चिंता न काही करावी असो मागा स्वामी सुद्धा ते स्थळ सोडून येत होते नगराबाहेर येत मार्ग धरत मुंबईचा स्वामी वचन दुखावला अंतरीभूत खिन्न झाल्या परतून नायाला जन्मावर अक्कलकोटी त्या दुःखी उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुद्धा दुःख करी दिवस रात्र चरणाचे क्षणभरी तोच रोग लागला शेवटी आजारी पडला असा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते स्वामी सुताची चिरणी राहतात ते त्या स्थानी तिने वर्तमान ऐकून विनिमित समर्थाते मग समर्थ त्या अवसारी मुंबईत पाठवले सेवकरी समर्थते सुताती सत्वरी मजसाने दानावे परिसुद्धा त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्यांच्या पोटी रात्र निरसले तसे मग ते सांगती समर्थ त्यांची घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊन तथापि स्वामी सुत पाही अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तो भरून यथार्थ टी ठेवली उडुकी याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा परी तो न आला अक्कलकोटा जीवित परवाना केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपेदेश गेला असे कैलासवास सर्व लोक बोलती अक्कलकोटी त्या दिने समर्थ करीत विचित्र करणे व्यस्त स्नान करून परिगंतने लाविती भोजनाथी न उठती धरणीवर अंग टाकती कोणा संगीने बोलती रोदन करती संरक्षणे इतके माझी सतुर मुंबईने आली तार श्रुत झाला समाचार स्वामी शतगत झाला मग काकूबाईने सतुर जवळ केले मुंबा परत येते समजला समाचार परात्र पावला आत्मज निज पत्र मरण वाढता ऐकून करिता कांता तो दुःखत समय वटिता दुःख अंतरी होत असे असो मग काकूबाई अक्कलकोटी लावलाही परतोनी आल्या पायी बोलवल्या काय समर्थ ते स्वतः आपला भक्त असून अकाली पावला कानोरा मग स्मृतीचे चरण त्यांचे काय करावे त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ती उल्लेख केली आमच्या आज्ञेशी संधी सापडली काळाशी ओढून बळाची मगनेरा धन्य धन्य स्वामी कुमार उतरला भावी दती दुस्तर ख्याती चाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इथे श्री स्वामी चरित्र सारामृत ज्ञानाग्राकुता समस्त भाविक भक्त परिषद सप्तदशोध्याय गुडा श्री भगवान चरणा प्रणमस्तु श्री रस्तु शुभम भवतु गोपाल कृष्ण भगवान की अध्याय 18 श्री यशाय नमः स्वामी सुद्धा जगादी गुरी कोण नियमाधिकारी असा प्रश्न सेवकरी करतात समर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवकरी असती सापडते परी एकही मजला त्यात कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोर पाखराशी अधोघर नेहमी गालदेशी चिंता तुम्ही न करावी मोर पाखरा समर्थ म्हणते वेळोवेळा रात्र 2 ते 4 मोठमोठ्या निवृत्ती आमची पाऱ्याची विट चितन करावे नीट वारंवार म्हणते समर्थ काकूबाईला कोणी लपवून ठेवली विटे शेती दिली पाहिजे आम्हाशी अर्थ कोणाशी स्पष्ट काही कळना असो स्वामी सुद्धांचा भ्रांत कोकणात राहत होता तो स्वामी सुद्धा मुक्ती पावता वर्तमान कळेल त्या तो केवळ अज्ञान दादा त्याच्या अभिमान त्यांच्या शरीरात समाधान कृष होते चालला काकूबाईंनी त्याशी आणविले आपणापाशी एके दिवशी समर्थाची प्रति दाखविले समर्थ बोलले बाईशी 4 वेळा जाऊ घाली अशी आरोग्य होईल बाळाची चिंता मानसी करू नको त्याप्रमाणे बाई करिता दादाची झाली आरोग्यता समर्थाची कृपा होते रोग कोठी राहिलं के जगाव मुगला तेथे नाना सभे भक्त त्यांची बांधल्या श्रींचा मठ द्रव्य बोध खर्चले श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापना मठात या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेते समर्थाचे ते मनाती काकूबाईची पादुका स्थापन करावी तुम्ही पाठवता दादाची समागमी आमच्या बाई म्हणे जो अज्ञान त्यांचे शरीर समाधान त्यांची काळजी घेईल कोण सत्य सांगावं लागे समर्थ वृत्त ऐकून म्हणत घ्यावी पाठवून बाळ आहे जरी सत्य
अज्ञातली सांभाळते अशी समर्थपणाची बाईशी बोलवली. त्याचा तुमच्या काही गेली आम्हाची दिसली बरे त्याचा आम्ही करू की. शेवटी मंगळवेळा सांगायचे दादाची पाठवली की ती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आले पर तुम्ही पुढे सेवे करा सांगा. ती त्यांची मुंबईत पाठवी ती ब्रह्मचार्याची आज्ञा करते त्याची स्थापा गादीवरी दादाशी करून गोसावी मुंबईत गादी चालू आहे. स्वामी सुताजी असे घ्यावी कपने झोळे निशाने ब्रह्मचारी दादाशी उपदेशी दिवसनेशी गोसावी होणे गादीशी चालवावे. आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करताना कर्मण्याची सर्वता रुची दादाची व्यापारी ब्रह्मचारी पहिले खटपट करून शेवटी दादाशी मुंबईने अक्कलकोटा पाठविली. समर्थ यशा समयाशी आज्ञा केली. भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकाशी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चल आणि चतुरी धरा म्हणती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवकरी करतात. त्याच्या शिस्त पादुका श्री पडिता उपरती झाली. त्यांच्या चित्ता हृदय प्रकटला नाही सहित आज्ञान गेलेले आहे. ते धन्य गुरुचे महिमा नाही पादुका स्पर्श करून झाली तत्काळ ब्रह्मज्ञान काय धनितावर नावी असं दादाची पावनी वृत्ती काकूबाई दचकली चित्ती म्हणे समर्थ दादा प्रतिवेडकांची चित्र लावले. ते म्हणे जी समर्थक आपण हे काय करता दादाच्या श्री ठेवता पादुका काय म्हणून समर्थ बोलवले. तिचे जे बरे वाटले आम्हाशी त्याची करू समयाशी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकाशी गोसावी बनवून टाकीला आपण मारून इतुकीची पुरी झाले. ऐकून अशा वचनाला समर्थाने करू त्याला घाला म्हणती बाईला खोडे माझी सत्र. काकूबाईने एकांत करून मांडीला अनर्थ नाना उपशब्द बोलत बाळापेटीत असते परी समर्थाच्या समय लक्ष तिकडे दिले नाही. दादाशी बनवून गोसावीकडे कपनी झोळे निशाण कपनी झोळे अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादाशी समर्थ पाठवली भिक्षाची. ती पावली काकूबाईची दुःख झाली अपार. समर्थाची हसू आली. दिची कौतुक मांडली. दादाशी तोड बोलावली काय सांगितले सहाशी अनुजया तुझी माता तिचे पाक्षी भिक्षा मागा यक्ष बनून येतो जनजवळ पारला. ऐसे पाहुणे कुर्दाविष्ट अंतकरणे मनी तुझे करणे लोकपादा कारण ऐकून मातीची उक्ती दादा वीज प्रति बोलते ही कसो भिक्षे तुच्छ गमती माती आजपासून पुत्राचे ऐकून वचन उदास झाले चित्ते म्हणा असं दादा गोसावी म्हणून स्वामी बशी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापुरी स्वामी सुद्धा जगादीवरी बसून स्वतः चालवावी. तिसरे स्वामी चरित्र सारामूर्त नाना प्राकृत कथा समस्त सदा प्रेम परिस्वत अष्टदशी आहे गोडा श्री रस्तो शुभम भवतु गोपाल कृष्ण भगवान तिचे आद्य 19 स्त्री गणेशान एकाग्र चित्ते कृत्या सवनतेने होय दिव ज्ञान त्या नाते परमात साधन गोष्ट बंद सुलभ होत असे बोलून स्वतःवरून पुढे स्वामी चरित्र अत्यंत श्रवण करता सर्वात पावजनीचे प्रसिद्ध आनंदी क्षेत्री नामेंदुर सरस्वती जयाची सर्वत्र ख्याती आजरावर राहिली. कृष्णाचा टकी क्षेत्री पवित्र ते देखील त्यांनी समस्त नाना योगाभयाशी बहुतच महासाधू देखील खरा भेट साधन यशा इच्छा बोध नाना स्थाने फिरून शोध करते गुरुचा जपी तपी संन्याशी असंख्य देखील ज्ञातायाचे पाहिले की चिरंधरले परी घडली वाटते. एकाच समय अक्कलकोटी स्वामी दर्शनात करुणी पोटी आले नृसिंह सरस्वती महिमाश्रींचा ऐकणे सन्मुख पाहुणा तयाला अज्ञान चक्र विधान आले. एक श्लोक सत्तर म्हटला श्रवणी पडला त्याच्या श्लोक ऐकता त्याची समाधी लागली. त्यांची स्मृतीने राहिली याची ब्रह्मानंद प्राणवायू आश्चर्य करीते सकळ त्याने असू झाली. काही वेळ समाधी उतरवून तत्काळ नृसिंह सरस्वती धावले. स्वामी पदांबजावरी मस्तकठी झड करीत सतत झाली. अंतरी हर्ष पुटणे स्वामी उठून या करते होती धन्य झाली ती मूर्ती केवळ परमेश्वर ती रूप घेते मानवाचे स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली सकळ चिंता सकळ दूर झाली कार्यभाग साधला. असो नृसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येते तेथेची वास्तविक करते सिद्धी प्रसन्न जायला होत धर्मकृती केली दूर कीर्ती गेली. काही दिवशी वेळोवेळी कलकोटी पातले घेतले समर्थाचे दर्शन उभे राहिले कडजोडून झाले बोत समाधान गुरुमूर्ती पाहुणे नृसिंह सरस्वतीशी समर्था बोलली त्या समयाशी लोख्याधर नेता पावलाशी बारी शेता पावली तिचे घ्यावे सोडून तरीच श्रेष्ठ तो पावशी जने मग सहजी सुरभवने अंती जाती सुखाने एकोणी समर्थाची वाणी आश्चर्य वाटल्या सकळा म्हणे नृसिंह सरस्वती स्वामी असून मी फिरीत कवी करतील परी अंतरीची खुनी येथे तत्काळ जाणून वाहू लागले. अधोवंदन शब्दने कवले असो तेव्हापासून सिधी दिली सोडून येऊनी राहिली संस्थानी धर्मकृत्य बहुत केले. यशवंतराव भोसेकर नामे देव वालदार त्यांची न्यायसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर त्यांची प्रसिद्ध सर्वत्र इंग्रजी तमलावर अनिवार्य होंडबंड केले. ज्याने समर्थाची कृपा होता इच्छित कार्य साधरित होता असे वाटेल त्यांच्या चित्तात दर्शना असे वाटला. स्वकार्य चिंतनी अंतरे खडग दिले श्रींच्या करे मध्ये मने मजवरी कृपा जरी तरी खडग वाहती होती तिल जावनी बसला दूर श्री जाणली अंतर त्यांचे पावन कर्म घोर राज दुहे मानसी लगबगी उठली स्वारी सत्वर आली बाहेरी तर बर्रा झाडावरी तलवार टाकरे कार्य आपण योजले ते शेवटाने जाय भरे असे समर्थ दर्शविले मनती नांदली खडग करी परी तो अभिमानी पुरुष खडग घेऊन येत अशी आला परत संस्थानाच झेंडा भरलेला बंडाचा त्यात त्याची योशना आली सर्व हेतू निष्फळ झाली. शेवटी पारिपत्य भोगले कष्ट केले त्या व्यर्थची
असं स्वामींचे भक्त त्या बसले विख्यात राहते अक्कलकोटात राजश्री सरदार मायापाशा तोडून सरदार मायापाशा तोडून दृढ झाले. स्वामीचे भजन पूजन निषेधने करतात यानंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले. मानसी यमदूत दिसते दृष्टीशी मृत्यू समीपातला पाहून या विपरीत परी स्त्रीच्या धरले झडकरी उभा राहायला काळगडण्यावर परी झाले. दीनवदन होऊन दृढ घाटी मिठी चरणी त्याकरती विनवणी मारण माझी चुकवावी. हे पाहुणे श्री समर्थ कृतज्ञाशी काय सांगत हा असे माझा भक्त अक्षयाचे नसरले. पहिले तो ऋषीपती सुद्धा त्याचा आज असे अंध त्यांची न्यावे तो अजून स्पर्श ते करू नको असे समर्थ बोलले. तोची नवल वर्तन तत्काळ ऋषभाचे प्राण गेले. धरणी पडेल कलीवर जन पाहुणे आश्चर्य करते धन्यता थोर पहिला प्रतिदिले मुक्ती मरण चुकले त्याचे अशा लिला असंख्य वर्णू जाता वाढील ग्रंथ हे स्वामी चरित्र सारामृत चरित्र मात्र सार येथे इथे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समर्थ सदा प्रसाद प्रेम भक्त 19वा देगुडा श्री तुझी गोपाल कृष्ण भगवान की अध्याय 20वा श्री गणेशाय नमः. जय जय अशी करुणा करा जय जय अशी येती वरा शक्तजन संतापरा सर्वेश्वरा गुरुराया वर्णिता समाधाची गुण नाना दोष होती दहन सांगता एकता पाळण रोखता स्वतः दोघी असो कोणी एके दिवशी इच्छा धरून मानसी गुरुस्थ एका दर्शनाचे समर्थाची पातला करून याश्रीची तो ती माता ठेवल्या चरणावरती तेव्हा समर्थ्या ती वंदिती हस्यवंदने करून फकीराती देई खाना तेने पुरती सर्व कामना पक्काने करून नाना येथेच्या भजन द्यायचे. गुरुस्ते आज्ञा म्हणून केले नाना पक्काने फकीरे बोलावले 5 जण जेव्हा त्याचे फकीर तृप्त होऊन जाते स्त्री टवरले पात्रावर तेव्हा समर्थाद्यापती गृहस्थाते सत्र शिष्याने करी ग्रहण मन तुझे मनोरथी होतील पूर्ण परी त्या गृहस्थाचे मन सांशिक झाले. ते देवा मने येवन याती अपवित्र त्यांचे कैसे घेऊन उत्तिष्ठ यातीमध्ये पावन कष्ट कळता सुजना गोष्ट आला म्हणे असा विचार तू समर्थाचा कळला सत्र मनाती हवा अभाविक नर कल्पनाची ती त्यांची नित्य माझी साहजिक कोणी भ्रमिष्ठ गुरुवस्त एक येऊनी स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ठ फिरे रात्रंदिना द्रव्य मिळवाया साधन ते आज विनसे परी त्यांची देखून समर्थ मनती उत्तिष्ठ तो रेख तो निशंक मनात पात्रावरी बसला. त्यांची बोलले समर्थ तो मुंबा परी जाईल त्वरित सफल होती मनोरथ द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वैष्णव भाव धरला तत्काळ मुंबईला उगाच भटकू लागला द्रव्य मिळेल म्हणून. परवाच समय एके दिवशी गुरुस्थ निघाला फिरायला घेऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन पायी गृहस्थ पडला. दृष्टीने तिने बोलाविले त्याला असणारी बेसावीला 10,000च्या दिला नोटा आणून सतुर गृहस्थ म्हणे आनंद लावाय ते आशीर्वाद दिला द्रव्यला होता आला सिद्धीवरी सतुर समर्थाचे वचन सत्य गुरुवस्थ आला प्रचित स्तुती करीत श्रोत गात स्वामीचे श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संस्था सदा युकनी भाविक भक्त 20वा अध्याय गोडा श्री रस्तो शुभम भवतु गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 21वा श्री गणेशाय नमः. स्वामी चरित्र सारामृत झाले 20 अध्यायापर्यंत करुणे माझ्या मुखानिमित्त वदले श्री स्वामीराज आता कळ साध्य 21वा कृपा करून वधवा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजना कारणे संप अवतार आता ऐसे म्हणा माझी येता जड देह त्याकडून तत्वता गेले संस्थान येत राज शके 1800 पूर्ण सवत सरती बौद्धान मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला 3 प्रहर चतुर्थ प्रवाचा अवसर चित्त करून एकाग्र निमग्न झाले निरूपी छट चक्रांती भेदून ब्रह्मानंद छेदून आत्मयुद्ध निघाली पूर्ण हृत जवळ होते सेवकरी त्यांच्या दुःखले अंतरी शोक करे ती नानापरी तो पर्यंत जाय अक्कलकोटी जेणे समजता दुःखी करीन अक्रदंत तो दुःख तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ वाढेल समजता असो स्वामीच्या अनंतरीला जना सन्मान दाविला उद्धरले जडमोड आला तो महिमा पूर्णवर्णी कोकणात समुद्रातील जिल्हा प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशीत ग्रामा जन्म माझा झाला असे येथेची बाळपण गेले आता कुबरली सेने केली उपशिक्षक पद मिळाले विद्यार्थी सांप्रदाय वाणी मारवाडी श्रेष्ठ नामे त्यांचे शंकर श्रेष्ठ त्यांची स्नेह झाला निकट आश्रितात ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थी पूजन करते ते उत्सव पहिले चित्ती स्वामी चरित्र सणाशी ते माझ्याला सांगितले मी स्वामी गुणान राहिले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमध्ये अत्यल्प प्रथमाध्यायी जंगलाचे रणकार्य सिद्ध तीर्थ देवस्थावर आधार स्वामी चरित्र असं कोण हिची कथन केले श्री गुरु कर्दळवनातून आले स्वामी प्रगटले भूरी प्रख्यात झाले कथे कथरलीत जाई ताराबाई भक्तांना अक्कलकोटी प्रवेश केला त्याची महिमा हरिणीला तृतीदाहिनीचे स्वामींचा करायला आले 2 संन्यासी केले त्याची वृत्त सकाळच होत्या माझी वर्णिले मल्हार राजा बडोकी अशी त्याने न्यावया स्वामीशी पाठविले कारभाराशी 5 होते ते कथा यशवंतरा सरदार त्यांची ताविले चमत्कार त्याची समग्र साव्यात वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणी प्रकारे ते 7 ते सांगितले शंकरनामे गृहस्थ होता ब्रह्मा संबंधी ग्रस्त त्यांचे केले दुःखमुक्त आठवते ते कथा
खचून या द्रव्य बहुत त्यांची मंदिरा सुंदर मोठा ते वर्णन समजताना मिळाते केले से चिदंबर दीक्षिताचे वृत्त वर्णित जस मिळालं ते एकता पुनित स्रोते होते सत्तेची 11वा आणि 12वा तेसच सध्या 13वा पाडा 5चा इतिहास बरोबर यामध्ये भक्ती मार्ग निरूपण सकळ केले वर्णन तो 14वा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बस्सा पातेली सद्भक्त तो कसा झाला भाग्यवंत त्यांची कथा गोड बोध 15व्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले त्यांचे कैसे झाले स्वामी भक्त 16-17व्यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी स्वतःचा कनिष्ठ बंधू त्यांचे लागेला भजन छंद दो दादाबॉस प्रसिद्ध 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि तात्याचे वृत्त वर्णिले 19व्यात सारांश रूपे सत्यपे एक गृहस्थ निर्धन त्यांचे आले भाग्यपूर्ण त्याची केली वर्णन 20व्यात निर्धाय स्वामी समाधिस्थ झाले 19व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वैद्य त्रयोदशी पूर्ण केला ग्रंथ बळवंत नामे माता पिता पार्वती माता पतिव्रत बंधूने त्या ग्रंथ समाप्त केला असे स्वामींनी दिला हवर जो नवे वाचीचे चरित्र त्यांची आयोग्य अपार संपत्ती प्राप्त त्यांची वाढवली मे कीर्तिमुखी वस सरस्वती भवसागर तरुणी अंती मोक्ष पद मिळत्या अंगी सर्वदा विनय सर्वताभिमान तोन सर्व विद्यासागर बसो भक्त श्रेष्ठ लागुने ज्या कारणे ग्रंथ रचिला ही प्रसिद्ध आनंदला त्यांची रक्षा वेदाळा कृपाघना समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यांची कोसमी योजना सुंदर माळा करून आला जीवन विष्णू कवी आपल्या कंठी तत्काळ घालून चरण ठेवल्या भाळ सदोती याचा प्रतिपाळ करावा बाळ आपले किती स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समस्त सदा परिचित भाविक भक्त 21वा अध्याय गुडा श्री स्वामी चरणा परिणामस्तु शुभम भवतु इति श्री स्वामी चरित्र सारामृत संपूर्ण गोपाल कृष्ण भगवान की जय।